अनसीन वेंगुर्ला. पुन्हा एकदा वेंगुर्ल्याची सफर, पण वेगळं काहीतरी तुमच्यासाठी घेऊन आले. हा आहे भोगवे बीच. अतिशय नितांत सुंदर असा हा बीच आहे. आम्ही भोगवे बीचला एवढं न फिरता वर किल्ले निवती येथे आलो आणि ह्या उंचावरून खाली हा भोगवे बीच असा सुंदर दिसतो आहे. येथे अफाट वारा होता. हा वारा अनुभवत इथे शांतपणे बसून आम्ही सूर्यास्त पाहिला. कितीही वेळ पाहिलं तरी मन भरतच नव्हतं असा हा बीच आहे. आणि तुम्ही बघताय ना, एवढ्या भल्या मोठ्या बीचवर कोणीही मनुष्य प्राणी दिसत नाही आहे. मघाशी खाली असताना आम्ही या खडकांच्या पलीकडे होतो, जे किनाऱ्यावर छोटे छोटे खडक दिसत आहेत त्या खडकांच्या पलीकडे. पण आता आपण शांतपणे इथला सूर्यास्त अनुभवूया. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो वेंगुर्ल्याचं दीपगृह बघायला. दीपगृह बघून झाल्यावर पुन्हा एकदा तिथून 360 डिग्री व्ह्यूने दिसणारा सूर्यास्त आम्ही पाहिला. हा व्ह्यू अतिशय भव्य आहे. म्हटलं तसं 360 डिग्रीने समुद्र दिसतो. समोर काहीही दुसरं नाही. इथेही भन्नाट वारा आहे. अधूनमधून छोट्या छोट्या बोटी दिसतात आणि आम्हाला चक्क डॉल्फिनही दिसले. त्यानंतरचा दिवस होता कोकणातल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा दशावताराचा. ह्या दशावताराचा अनुभव यावेळेस आम्हाला घेता आला. ह्या थंडीच्या दिवसात सगळीकडे दशावताराचं आयोजन केलं जातं. आम्ही गेलो ते दिवस होते माघी गणपतीचे. माघी गणपतीनिमित्त अनेक गणेशोत्सव मंडळांनी दशावताराचं आयोजन केलं होतं. या दशावतारातील मंडळींचे आवाज असे खणखणीत असतात, कारण पूर्वीच्या काळी माईक सिस्टीम नव्हती. सुरुवातीला ते बराच काळ काही इतर गाणी भजनं घेत राहतात, जेणेकरून मंडळी हळूहळू जमायला सुरुवात होते. बायका जेवणं आटपून जेवून वगैरे पुरुष मंडळी त्यांची कामं आटपून हळूहळू असे यायला लागतात आणि नंतर गर्दी जमते आणि या कार्यक्रमात रंगत यायला लागते. कोकणातील साधेपणा असा की या कार्यक्रमासाठी एक बाकडा, एक पाठीमागे पडदा आणि माईक एवढीच व्यवस्था केली तरी सुद्धा यांना पुरते. दशावताराची कथानकं ठरलेली असतात. यातील कलाकार स्वतःची वेशभूषा आणि मेकअप करतात. मेकअपही वैशिष्ट्यपूर्ण असा असतो, थोडासा भडक रंगातला, पण त्यातही एक वेगळी गंमत आहे. इथे तुम्हाला दिसतंय की माघी गणपतीनिमित्त इथे डेकोरेशन केलेलं आहे. गणपतीची मूर्ती स्थापित केलेली होती, पण अजूनही प्रेक्षक काही आलेले दिसत नाही आहेत. पण हळूहळू नंतर तुम्ही बघाल की प्रेक्षक कसे जमत गेले, गर्दी होत गेली. आम्ही मात्र टक लावून अगदी केव्हा एकदा दशावतार सुरू होतोय त्याची वाट बघत होतो. हे वेंगुर्ल्याचं वांद्रेश्वर गणपती मंडळ आहे, ज्यांनी हा गणपती स्थापित केला होता.
नाटक पाकले एखादी स्त्री बरोबर असताना तिचा सेवक झाला अखिल जगात तिला अवकाश संबोधतात आणि याच करण्यासाठी तिला विनागिरी जात नाही या भूमीत जाळली जाते मग तिचा संध्यावी साधली स्मशान भूमीत प्रवेश करून आपोषेची काळी गुप्त मध्यरात्रीचा समय या स्मशान भूमीचा खोली अशा तिला चारकाळी जायला गेलो होतून तिच्या बेताचा संगार आहे आम्ही बाहेर पडलो 6 महिने मग 6 महिने झाल्यानंतर माझ्या मुलीने वाढवते तिला चुकीचा आहे ज्याला रथाची कवट्याचा आकार पडते आणि ऐका निकटेरो अघोरी शक्तीची देवतामध्ये कैलासनाथ या कैलासनाथाची विभक्ती केली देव प्रसन्न झाला या विश्वात अघोरी शक्तीला प्राप्त झाली याप्रमाणे हा कालावधी एखाद्या वृक्षाच्या छायेखाली विराजित झाला असेल प्रत्येक देवतांच्या पाशी असणाऱ्या अप्सरा अरे यांना सुद्धा लाजवी दे काय प्राप्त करायचंय याची पूर्तता यावेळेस वेंगुर्ल्यात पाहिलेलं अजून एक नवीन ठिकाण म्हणजे हे सरसोली धाम. इथे एका जैन गृहस्थाने हे मंदिर बांधलेलं आहे आणि तिथे विविध देवांच्या मूर्ती स्थापित केलेल्या आहे. पूर्ण संगमरवरातलं असं हे मंदिर आहे. खूपच सुरेख आहे, जरूर पहा हे.
त्यानंतर ही आपली नेहमीची ठिकाणं म्हणजे वेंगुर्ला बंदर, स्कायवॉक याचे डिटेल व्हिडिओ मी केले आहेत. हे उभा दांड्यावरचं गणपतीचं मंदिर, येथे अतिशय सुरेख कोरीवकाम आहे. माघी गणपतीनिमित्त याची अजून विशेष सजावट केली होती, तेव्हा हे जरूर पहा. हे वालावलचं लक्ष्मीनारायण मंदिर, हा बाजूचा तलाव. हे डिटेल व्हिडिओ तुम्ही माझ्या आधीचे बघू शकता, त्यामुळे मी इथे पुन्हा काही हे डिटेल व्हिडिओ केलेले नाही आहेत. हा धामापूरचा तलाव आहे आणि हे धामापूरचं मंदिर भगवती देवीचं. हे आहे ओझर येथलं एक ठिकाण. येथे ब्रह्मानंद स्वामींनी समाधी घेतली होती, तपश्चर्या केली होती. त्यांची इथे ही गुहा आहे, आत जाऊन पाहण्यासारखं ठिकाण आहे. पुन्हा एकदा भोगवे बीच, खूप सुंदर बीच आहे हा. येथील हे विविध आकाराचे खडक जे खूप बघण्यासारखे आहेत. सूर्यास्त. आणि हे आहे आरवलीचं वेतोबाचं मंदिर. इथे केळीचे घड वाहिले जातात म्हणून ही केळीची घडाची दुकानं आहेत. हे मंदिरातलं कावीचं काम आहे. तेरेखोलच्या किल्ल्यावरनं दिसणारं हे आहे दृश्य गोव्याचा क्वेरिम बीच. हे सुद्धा खूप सुंदर आहे. पण हा आहे कोंडुरा बीच. मी याचे मुद्दाम, हे छोटंसं देऊळ आहे कोंडुरा बीचवरचं, मुद्दाम याचे व्हिडिओ केले नाही आहेत कारण आधीच्या याच्यात आहेत. हे आम्ही राहिलो होतो स्वामिनी ग्रुपचं इको टुरिझम एक होमस्टे आहे तिथे. हा वेंगुर्ल्याच्या कुबलवाडीतला एकमुखी दत्त आहे. नवीन ठिकाणं मी तुम्हाला डिटेल दाखवली आहेत. हे साईबाबांचं देऊळ आहे, जे बहुतेक देशातलं पहिलं साईबाबांचं देऊळ आहे वेंगुर्ल्यात. येथे अतिशय सुंदर मूर्ती ठेवलेल्या आहेत ज्या जिवंत भासतात. धन्यवाद मंडळी.